नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेसपासून. काही दिवसांपूर्वी आपण किरकोळ महागाई वाढतीये, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वाढतंय ह्याबद्दलच्या बातम्या बघितल्या होत्या. ओव्हरऑलच आपल्याला माहिती आहे की जगभरात आणि देशभरात सर्व गोष्टींच्या किमती किती वाढत आहेत. अन्नधान्यापासून इंधनापर्यंत प्रत्येक गोष्ट महाग होत चाललेली आहे आणि सामान्यांच्या खिशाला ह्याच्यामुळे मोठा फटका बसतोय. आज आंचल मॅगझिन आणि प्रणव मुकुल यांनी जी बातमी केलेली आहे इंडियन एक्सप्रेसच्या पान 1 साठी, पान 1ची आज मुख्य बातमी आहे ही. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशातली घाऊक महागाई जी आहे, होलसेल इन्फ्लेशन ज्याला म्हणतात, ते सुद्धा वाढलेलं आहे. ते सुद्धा वाढताना दिसतंय आणि ते सध्या चिंतेचं कारण बनलेलं आहे. ओव्हरऑलच जगभरात जे खनिज तेलाचे वाढते दर आहेत, इतरही कमॉडिटीजचे दर वाढत चाललेले आहेत. जागतिक पुरवठा साखळी जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि रशिया युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा मोठा परिणाम ह्या सर्व गोष्टींवर होतोय. यामुळे घाऊक महागाई सुद्धा वाढत असल्याचं चित्र दिसत असल्याचं आजच्या या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. मार्च 2022 मध्ये घाऊक महागाई म्हणजेच होलसेल इन्फ्लेशन तब्बल 14.55% वाढलं होतं, जे फेब्रुवारीमध्ये ते 13.11% होतं. इंडियन एक्सप्रेसच्या पान 1 वर आज निहाल कोशी आणि देवेंद्र पांडे यांनी एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी केलेली आहे. त्याची हेडलाईन आहे, गुजरात बेंगॉल टू दिल्ली, हू रन्स क्रिकेट इन इंडिया, इन मेनी केसेस डिपेंड्स ऑन हू युअर फादर इज. याच्यामध्ये त्यांनी असं एक्सप्लोअर केलेलं आहे की देशभरातले जे वेगवेगळे क्रिकेट बोर्ड्स आहेत, क्रिकेटचे ॲडमिनिस्ट्रेशन्स आहेत, स्पेशली राज्य पातळ्यांवरचे, तर त्याच्यामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिशियल्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये जे पदाधिकारी आहेत, त्यांचे वडील कोणी ना कोणीतरी इन्फ्लुएन्शियल पर्सन असल्याचं दिसून आलेलं आहे. आयदर मग ते राजकीय नेते असतील किंवा मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील, अशा कुणाची तरीच मुलं ह्या क्रिकेट बोर्ड्सवर असलेली दिसून येत आहेत. अगदी अमित शहा यांचा मुलगा जय शहा, ते नुकतंच जे केंद्रीय मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया, तर त्यांच्या मुलाला सुद्धा ग्वालियर क्रिकेट असोसिएशनच्या ग्वालियर डिव्हिजनवर पद मिळालेलं आहे नुकतंच. तर अगदी वेगवेगळ्या ह्या क्रिकेट बोर्ड्स असतील, हे वेगवेगळे क्रिकेट असोसिएशन्स असतील, तर त्याच्या बोर्ड्समध्ये हे कोण कोण असे लोक आहेत ज्यांचे वडील कोणीतरी प्रभावशाली व्यक्ती आहेत, ह्याचा आढावा या बातमीमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि त्यांनी अजून एक त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलं होतं, पॉईंट आऊट केलं होतं ही गोष्ट की क्रिकेट असोसिएशन्सवर अशा प्रकारे इन्फ्लुएन्शियल व्यक्तींची मुलं असणं पदाधिकारी म्हणून, हे पॉईंट आऊट केलं होतं आणि अलार्मिंगली पॉईंट आऊट केलं होतं आणि म्हटलं होतं की ह्याच्यामुळे क्रिकेटचं ओव्हरऑल क्षेत्र कसं चालवलं जातं देशात, ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे, असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस म्हटलं होतं. मात्र अजूनपर्यंतही आपल्याला सिच्युएशन काहीशी बदललेली दिसत नाही. पुण्यासाठीची एक अतिशय चिंताजनक अलार्मिंग अशी बातमी आज सुशांत कुलकर्णी यांनी केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पुण्याचं फायर ब्रिगेड जे आहे, पुण्याचं जे अग्निशमन विभाग जो आहे पुण्याचा, तो अगदी कमी कपॅसिटीवर काम करतोय. उन्हाळा आलेला आहे, आपण अनेक ठिकाणी आगीच्या केसेस ज्या आहेत त्या वाढलेल्या बघतोय. बऱ्याचशा केसेस आपण दररोजच ऑलमोस्ट कुठं ना कुठेतरी आग लागली अशा प्रकारच्या केसेस बघत असतो आणि या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचं जे महत्त्वाचं काम आहे, फक्त आगीचंच नाही तर इतरही बचावात्मक जी बचावाची कामं असतात, त्याच्यामध्ये अग्निशमन दलाच्या फायटर्सना बोलवलं जातं. मात्र तसं असून सुद्धा पुण्यातलं जे अग्निशमन दल आहे ते अगदी 20% फायर स्टेशन्स आणि 25% फायर फायटर स्ट्रेंथवर चालत आहे. पुण्यात जी स्टँडर्ड फायर ॲडवायझरी कमिटी आहे त्यांच्यानुसार पुणे शहरासाठी 74 फायर स्टेशन्सची गरज आहे आणि 1620 फायर फायटर्सची गरज आहे. मात्र सध्या फायर डिपार्टमेंट्सकडे फक्त 14 फायर स्टेशन्स आहेत आणि 380 फायर फायटर्स आहेत, जे अतिशय चिंतेचं कारण आहे. इंडियन एक्सप्रेसच्या पान 1च्या अँकरची आजची जी बातमी आहे ती आजची आपली बेस्ट ऑफ द डे बातमी आहे. मुंबईवरनं रुपसा चक्रवर्ती यांनी हा रिपोर्ट केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गडचिरोली जिल्हा जो आहे महाराष्ट्रातला, तर महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या असलेला दुसरा जिल्हा गडचिरोली आहे. पहिली सर्वाधिक संख्या ही नंदुरबारमध्ये आहे. त्याबद्दलच्या बातम्या आपण वेळोवेळी बघतच असतो आणि नंदुरबार पॅटर्नबद्दलच्या बातम्या आपण बघत असतो की कुपोषणावर मात करण्यासाठी त्यांनी काय काय प्रोग्राम्स त्यांच्या इकडे तयार केलेले आहेत. तर आजची जी बातमी आहे ती अशीच काहीशी दिलासादायक बातमी आहे की गडचिरोलीमध्ये कशा प्रकारे कुपोषणावर मात करायला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केलेली आहे, त्यासाठी त्यांनी काय नवीन प्रोग्राम्स आखलेले आहेत आणि त्याच्यामुळे कशा प्रकारे कुपोषित बालकांचं प्रमाण हे ॲक्च्युली कमी होताना दिसते, कुपोषणावर ॲक्च्युली उपाययोजना होत असलेली इकडे दिसतीये, हे सांगणारा हा रिपोर्ट आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेला रिपोर्ट आहे. त्याचप्रकारे अतिशय चांगली अशी ही बातमी आहे. खिचडी, पराठा अँड लड्डू हे 3 पदार्थ मोस्ट
जास्ती करून वापरून कशा प्रकारे आहार दिला जातोय, कुपोषित बालकांना आहार पुरवला जातोय आणि त्याच्यातून जवळपास 50% डिप झालेली दिसून येते मालनरिशमेंटमध्ये जिल्ह्यातल्या. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काही संस्थांनी तसंच जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन काही स्पेसिफिक रेसिपीज महाराष्ट्रीयन बेस्ड आणि महाराष्ट्रात आणि त्या एरियामध्ये उपलब्ध असलेल्या इन्ग्रेडियंट्सना घेऊन काही रेसिपीज तयार करण्यात आलेल्या आहेत, काही पदार्थ तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये खिचडी एक मुख्य खिचडी हा पदार्थ आहे, स्प्राउट्सचा कटलेट असेल, शेंगदाण्याचा वापर करून, गुळाचा वापर करून, तिळाचा वापर करून असे काही पदार्थ तयार करण्यात आलेले आहेत. असे 9 पदार्थ ॲक्च्युली त्यांनी 8 न्यूट्रिएंट डेन्स पदार्थांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे की हे पदार्थ कुपोषित बालकांना दिले जावेत, जेणेकरून त्यांना जे काही पोषक आहाराची गरज आहे, ज्या पोषणाची, ज्या न्यूट्रिएंट्सची गरज आहे ते त्यांना मिळत राहील आणि ह्या मॉडेलचा वापर करून, ह्या पोषण आहाराचा वापर करून कुपोषणावर मात केली जाते. मशिदीवरच्या भोंग्यावरून जे काही राजकारण आणि जे काही भडकवणं सध्या चालू आहे, जी काही भाषणं चालू आहेत, त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी एक महत्त्वाचा निर्णय काल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अझानच्या टाईममध्ये, अझानच्या मशिदीमध्ये जेव्हा अझान होतं तर त्या अझानच्या 15 मिनिट आधी आणि 15 मिनिट नंतरपर्यंत आजूबाजूला कुठंही लाऊडस्पीकरवर भजन लावायला परमिशन दिली जाणार नाही. तसं करणं हे चुकीचं मानलं जाणार आहे, असं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटलेलं आहे. ओव्हरऑलच आपण जे डिस्कशन बघतो की तुम्ही जर अझान लावलीत तर आम्ही हनुमान चालीसा लावू त्याच्यासमोर आणि असं जे बोललं जातंय, तर त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय ठरतो. त्याचबरोबर त्यांनी अजून एक महत्त्वाचा डायरेक्टिव्ह सुद्धा त्यांनी इश्यू केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही धार्मिक स्थळाला लाऊडस्पीकर वापरण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांनी 3 मे पर्यंतची मुदत दिलेली आहे ह्या परवानगीसाठी अप्लाय करण्यासाठी. आणि जर अप्लाय नसेल केलेलं तोपर्यंत तर त्याच्यानंतर ह्या सर्व धार्मिक स्थळांवर ज्यांनी परवानगी घेतलेली नसेल लाऊडस्पीकरच्या वापरासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आज मोहम्मद थावर आणि सागर राजपूत यांनी ही बातमी केली आहे. भारतात सर्वाधिक गहू पुरवणारी 2 राज्य जी आहेत, पंजाब आणि हरियाणा, तर यावर्षी जी प्रोक्युअरमेंट सुरू झालेली आहे गव्हाची, तर त्याच्यामध्ये पंजाब आणि हरियाणा त्यांची टार्गेट्स पूर्ण करणार नाही आहेत अशी शक्यता निर्माण झालेली आहे, अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत. त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आज जालंधर आणि चंदीगडवरून अंजू अग्निहोत्री चाबा आणि सुखबीर सिवाच यांनी दोघांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओव्हरऑल प्रोक्युअरमेंट बघता सध्या पंजाब आणि हरियाणामधनं जेवढं गहू येतंय हे दिसतंय, त्याच्यानुसार त्या प्रोक्युअरमेंटमध्ये हे दोन्ही राज्य त्यांची वार्षिक टार्गेट्स जी असतात ती पूर्ण करणार नाहीत असं वाटतंय. त्याची 2 मुख्य कारणे त्यांनी दिलेली आहेत. एक म्हणजे मार्च महिन्यात पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भरपूर उष्णता वाढली होती, उष्णतेच्या लाटा आल्या होत्या, तर त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामुळे गव्हाच्या पिकावर परिणाम झालेलाच आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की रशिया आणि युक्रेन ह्या 2 देशांमध्ये जे सध्या युद्ध चालू आहे, हे दोन्ही देश जगामध्ये गहू पुरवठा करणाऱ्या, सर्वाधिक गहू पुरवठा करणाऱ्या देशांपैकी आहेत. त्यांचं योगदान भरपूर आहे जगभरातल्या गव्हाच्या निर्यातीमध्ये. तर त्याच्यामुळे सध्या तिकडं जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे तिथून होणाऱ्या गव्हाची निर्यात ती कमी झालेली आहे, काही अंशी बंद झालेली आहे. तर त्याच्यामुळे जगभरात गव्हाचे दर जे आहेत तर ते वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही राज्यातले पंजाब आणि हरियाणामधले काही शेतकरी हे गहू होड सुद्धा करतायत, गहू आता गव्हाचा साठा करून ठेवतायत, अशा प्रकारचे सुद्धा घटना दिसत आहेत, अशा प्रकारचे सुद्धा डेटा दिसत आहे आणि त्याच्यामुळे प्रोक्युअरमेंट ह्या दोन्ही राज्यांमधनं कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स. महाराष्ट्र टाइम्सच्या पान 1ची जी आजची मुख्य बातमी आहे त्याची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. ही हेडलाईन आहे नियमांचा भोंगा. भोंग्यावरनं जे काही राजकारण चालू आहे त्याच्याशी रिलेटेड ही बातमी आहे आणि त्याच्या संदर्भात एक नियमावली, गाईडलाईन्स जाहीर करण्याचं राज्य सरकारनं मनावर घेतलेलं आहे आणि त्याबद्दलची ही बातमी आहे. सार्वजनिक आणि धार्मिक स्थळाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर अर्थातच भोंगे वापराबाबत मुंबई पोलीस आयुक्तांसह राज्याचे पोलीस महासंचालक मार्गदर्शक तत्वे तयार करत आहेत. येत्या 2 दिवसात या संदर्भातील धोरण ठरवण्यात येईल आणि त्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यभरासाठी अधिसूचना जारी करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल दिली. या दरम्यान भोंग्याबाबत नियमावली ठरवण्यासाठी आज म्हणजेच मंगळवारी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
देशभरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या परत एकदा वाढू लागलं असल्याचं सुद्धा आज मटाच्या पान 1 वर म्हणण्यात आलेलं आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत 90% वाढ झाली. त्यामुळे कोरोना परत एकदा डोकं वर काढणार आहे की काय याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत. सध्या तरी एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत चौथी लाट वगैरे म्हणण्याचं काही कारण नाही. तेवढ्या प्रमाणात अजून केसेस वाढताना दिसत नाहीयेत. नवीन जो व्हेरियंट आहे त्याचे सुद्धा आपल्याकडे काही फारसे केसेस आलेले दिसत नाहीयेत. त्यामुळे आता पॅनिक करायची काही गरज नाहीये. मात्र तसं असलं तरी आपल्याला आपली जी काही व्यवस्थित सुरक्षा जी आहे ती आपल्याला बाळगावी लागणार आहे. त्याच्यामुळे मास्क सध्या घालणं जरी व्हॉलंटरी असेल आपल्याकडे तरी सुद्धा गर्दीच्या ठिकाणी एकतर जाणं टाळावंच पहिलं म्हणजे, आणि दुसरं म्हणजे जर आपण जात असू तर मास्कचा वापर हा नक्की करावा. यापुढची बातमी आजची आपली क्रिंज ऑफ द डे बातमी आहे. ओव्हरऑलच आपण देशात जे काही सांप्रदायिक कलह किंवा सांप्रदायिक हिंसेचं वातावरण तयार झालेलं आहे ते बघतो आहोत. बऱ्याच ठिकाणी अगदी रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत आपण बऱ्याचशा ठिकाणी कम्युनल व्हायलन्सच्या केसेस झालेल्या बघितल्या. त्याच्या आधी जेव्हा हिजाब बंदीवरनं कॉन्ट्रोवर्सी सुरू होती त्यावेळेस सुद्धा आपण काही ठिकाणी कम्युनल व्हायलन्सच्या केसेस, कम्युनल टेन्शनच्या केसेस झालेल्या बघितल्या. या सर्व पार्श्वभूमीवर आणि त्याच्या आधीपासूनच आपण हेट स्पीच सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना बघतोय. अनेक भाषणं दिली जात आहेत, भडकावणारी चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कालच एका ठिकाणी बोलत असताना साध्वी ऋतुंभरा यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक हिंदू दाम्पत्याने 4 मुलं जन्माला घालावीत आणि त्यातली 2 देशासाठी अर्पण करावीत आणि लवकरच भारत हिंदू राष्ट्र होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण सेक्युलर आहोत असं म्हटलं जाते, पण हे जे काही एक्स्ट्रीम राईट विंग ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना मात्र ते काही कधीच रुचलेलं नाहीये. आणि आता जे काही वातावरण सध्या देशभरात आहे त्याच्यामध्ये अजून चिथावणीखोर वक्तव्य ह्याच्याबद्दल केली जात असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि फक्त चिथावणीखोरच नाही तर अशा प्रकारे क्रिंज सुद्धा, की म्हणजे अजून मुलं जन्माला घाला, अजून आपलं पॉप्युलेशन वाढवा, हे जे काही नरेटिव्ह असतात ते आपण फक्त कालच्या विधानातनं नाही पण इतरही लोकांकडून होताना बघतोय. पुण्यातील ससून रुग्णालयात बोगस अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचं प्रकरण चव्हाट्यावर आलं असल्याची बातमी आज मटाच्या अँकरला आलेली आहे. मुस्तफा अत्तार यांनी ही मटा विशेष बातमी केलेली आहे. त्याच्यामध्ये ससून रुग्णालयात अस्थिरोग विभागाने अपंग व्यक्तींच्या वैद्यकीय तपासणीनंतर दिलेल्या टक्केवारीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परस्पर बदल केले जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कमी असलेल्या टक्केवारीत परस्पर वाढ करून बोगस प्रमाणपत्र दिली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प जो आहे तो त्यांनी बरीचशी कामं प्रपोज केली, बरीचशी कामं प्रस्तावित केली, त्यासाठीचे फंड्स त्यांनी जाहीर केले, मात्र ती कामं काही पूर्ण झाले नाही असे आरोप त्यांच्यावर आपण कायमच होताना बघत आलेलो आहोत. बरीचशी कामं प्रलंबित असलेली, पेंडिंग असलेली, रखडलेली शहरामध्ये दिसली सुद्धा आहेत. मात्र आज जी बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये पुणे स्मार्ट सिटी कंपनीने गेल्या 5 वर्षांच्या काळात सुमारे 1800 कोटी रुपयांची विकास कामं मार्गी लावली असून 200 कोटी रुपयांची विकास कामं प्रलंबित आहेत. ही कामं येत्या आर्थिक वर्षात पूर्ण होऊन हे सर्व विकास प्रकल्प महापालिकेला हस्तांतरित करण्यात येतील असं म्हटलेलं आहे. देशभरातील स्मार्ट सिटी कंपन्यांच्या कारभारात पुण्याचा 18वा क्रमांक असून उर्वरित प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील असा दावा स्मार्ट सिटी कंपनीकडून करण्यात आलेला आहे. हा झाला आजचा महाराष्ट्र टाइम्स. यापुढचा पेपर आहे पुणे मिरर. मिनी मुळशी पॅटर्न प्लेज आउट इन मुंढवा अशी बातमी आज पुणे मिररच्या पान 1 वर आलेली आहे. आपण सोशल मीडियावर काही पोस्ट बघितल्या असतील गेल्या काही दिवसात, ज्याच्यामध्ये मुंढवा एरियामध्ये जवळपास 150 तरुण हे मुळशी पॅटर्न ह्या चित्रपटामध्ये एक सीन दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये एक हत्येचा सीन आहे खरं तर तो एका अर्थानं त्याच्यामधले सिम्बॉल्स वापरून म्हणजे कोयते आणि तलवारी घेऊन केक कट करताना किंवा तशा प्रकारचं सिम्बॉलिझम वापरून सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. हा जो ग्रुप आहे 150 तरुणांचा तो ह्या बातमीत म्हटल्याप्रमाणे खरं तर जे त्या एरियामध्ये लोकांना त्रास देत होते किंवा कुणा तरुणांना त्रास देत होते अशांना विरोध म्हणून सुरू झाला होता. मात्र आता ह्या ग्रुपनेच हिंसक वळण घेतलेलं आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे की तेच अशा प्रकारचे व्हायलंट सिम्बॉल्स वापरून कुठेतरी त्यांच्या ओपोनंट्सना धमकवण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग करत असल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी हे जे सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाले, व्हिडिओ व्हायरल झाले, त्याच्यानंतर पोलिसांनी जवळपास 12 मायनर्सना डिटेन केलेलं आहे आणि कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. कारवाई म्हणजे एकतर सर्व तरुणांच्या किशोरवयीन मुलांच्या पेरेंट्सना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासाठी समुपदेशन सुद्धा सुरू केलेलं आहे पोलिसांनी. सायकियाट्रिस्टशी ह्या बातमीच्या संदर्भात
अर्चना मोरे यांनी बातमी केलेली आहे. त्यांनी बोललेलं आहे. त्यावेळेस ते असं म्हणाले की ओव्हरऑलच पॉवर क्रेज जी आहे ती ॲडॉलसंट्समध्ये, टीन्समध्ये म्हणजेच किशोरवयीन मुलांमध्ये दिसण्याचं प्रमाण हे सध्या वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हे अशा प्रकारची वर्तणूक समोर येते. मला वाटतंय की सध्या मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही नुकतेच 2-3 कम्युनल व्हायलन्सचे केसेस आपल्याला समोर आले त्याच्यामध्ये जो अतिशय डिस्टर्बिंग असा किशोरवयीन मुलांचा सहभाग आपल्याला दिसला, तर मला वाटतं की त्या पार्श्वभूमीवर ही बातमीसुद्धा अतिशय महत्त्वाची ठरते. तुम्हाला कोविड झाला असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही सेल्फ मेडिकेट केलेलं असेल, म्हणजे डॉक्टरचा सल्ला न घेता किंवा डॉक्टरकडे अगदी न जाऊन येता तुम्ही स्वतःच्या मनाने औषधं घेतली असतील, तर तुम्ही तुमचं लिव्हर तपासून घ्या असं सांगणारी बातमी आज विकी पठारे यांनी पुणे मेजरसाठी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कोविड झाल्यावर डॉक्टरकडे जाण्याऐवजी, स्पेशली तिसऱ्या लाटेचं असं दिसून आलं, ज्यावेळेस सिम्पटम्स थोडे सौम्य असल्यामुळे अनेक लोक डॉक्टरकडे जाण्याऐवजी डिरेक्टली फार्मसीमध्ये जाऊन औषधं आणली, ओव्हर द काउंटर औषधं आणली किंवा काही जणांनी घरगुती रेमेडीज, घरगुती उपाय केले. तर ह्या सर्वामुळे अनेकांच्या लिव्हरवर परिणाम झालेला दिसून येत आहे की लिव्हर डॅमेज झालेला आहे किंवा लिव्हरला इंजुरी किंवा इतर कॉम्प्लिकेशन्स झालेले दिसून आलेले आहेत. तर आज वर्ल्ड लिव्हर डे निमित्त या बातमीमधनं अपील करण्यात आलेलं आहे की तुमच्या लिव्हरकडे नक्की लक्ष द्या. तुमच्या लिव्हर थोडे जरी काही सिम्पटम्स दिसले, काही वेगळं वाटलं तर लगेच ते तपासून घ्या, स्पेशली जर तुम्ही कोविडमध्ये रिकवर होत असाल तर. डेटिंग ॲप्सवरनं होणारे फ्रॉड्स, त्याच्यावरनं होणाऱ्या फसवणूक ह्याच्याबद्दलच्या बातम्या आपण बघतच असतो. आज गुणवंती परास्ते यांनी जी बातमी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक सिनियर सिटीझन, एक MSEBचे रिटायर्ड कर्मचारी, त्यांच्यासोबत अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे. ऑगस्ट 2020 त्यांची पत्नी आणि त्यांचा अनमॅरिड मुलगा हे काहीतरी फॅमिली डिस्प्यूटवरनं त्यांना सोडून निघून गेले. ह्याच्यानंतर ते अतिशय एकाकी झाले आणि एकाकीपणाला उपाय म्हणून त्यांनी एका डेटिंग ॲपवर रजिस्टर केलं. मात्र त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या काही घटना झाल्या, त्याच्यामध्ये त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सेव्हिंग असलेले जवळपास 16 लाख रुपये ते गमावून बसलेले आहेत. सध्या या प्रकरणी पोलिसांचा लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दलची FIR रजिस्टर्ड आहे आणि पोलिसांचा तपास चालू आहे. शहरभरात वेगवेगळ्या ठिकाणी रोड्सच्या बाजूला, चौकांमध्ये जो कचरा आणून टाकलेला असतो तो आपण बघतोच आहोत. हे जे नागरिकांचं कुठंही कचरा नेऊन टाकण्याचा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये एक नवीन ठिकाण ॲड झालेलं आहे, ते म्हणजे पुणे मेट्रोचे पिलर्स, पुणे मेट्रोच्या पिलर्सच्या खालची जागा. पुणे मेट्रोच्या खांबांच्या खाली जे काही डिवायडर्स आहेत, तर ह्या डिवायडर्समध्ये जी मोकळी जागा आहे तिथे मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला दिसून येत आहे. आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा कोणाचं लक्ष नसतं, जेव्हा तिथे रस्त्यावर फारशी रहदारी नसते, तेव्हा मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन तिथं कचरा डंप करत असताना दिसत आहेत. कारण सिटी ऑथॉरिटीजचं पण असं म्हणणं आहे की आम्ही दररोज सकाळी साफ करतो, मात्र तरीसुद्धा रात्री तिकडे परत येऊन कचरा टाकलेला आम्हाला दिसून येतो. एक म्हणजे कचऱ्याची व्यवस्था नीट करणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे कचरा कुठं टाकावा ह्याबद्दल सुद्धा अजून चांगलं नियोजन जे आहे ते करणं शहराला सध्या गरजेचं आहे, यातून दिसून येतं. अनुप सातवळे यांनी ही आज बातमी केली आहे. हा होता आजचा पुणे मिरर. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड माध्यम आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या करत असतो. काही शहर पातळीवरचे इश्यूज असतात, काही नॅशनल असतात, काही इंटरनॅशनल सुद्धा असतात. आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. इंडी जर्नल नावाचं आमचं यूट्यूब चॅनल पर आहे. आमचे न्यूजपेपर राऊंडअपचे एपिसोड्स त्याच्यावरच येतात, फेसबुकच्या सोबतच. मात्र इतरही अनेक कार्यक्रम त्याच्यावर असतात. एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, काही व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, काही इंटरव्ह्यूज असतील, असं बरंच काही त्याच्यावर असतं. तर आमचं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जे काही कंटेंट घेऊन येतो, जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करतो, तो तुम्हाला लगेच बघता येईल. आपण न्यूजपेपर राऊंडअपमध्ये काल ज्या काही बातम्या झालेल्या आहेत आणि आज त्या न्यूजपेपरमध्ये कशा छापून आलेल्या आहेत, काय नवीन घडलेलं आहे याचा आढावा घेतच असतो. त्याचबरोबर दररोज रात्री आमचा डेली न्यूज रील नावाचा एक कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये आम्ही आजच्या दिवसभरात ज्या काही बातम्या घडलेल्या आहेत आणि फक्त देशातच नाही तर जगभरात सर्व ठिकाणी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, काय घटना झालेल्या आहेत त्यांचा आढावा घेत असतो एका न्यूज बुलेटिनमधून. हे जे न्यूज बुलेटिन आहे डेली न्यूज रील नावाचं, ते इंडी रेडिओ या आमच्या ॲपवर येत असतं. दररोज रात्री जवळपास 8-8:30 दरम्यान तुम्हाला ते ऐकता येईल आणि ते ऐकण्यासाठी अर्थातच आमचं ॲप डाउनलोड करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याच्यासाठीची लिंक मिळेल, ते तुम्ही आत्ता लगेच डाउनलोड करू शकता. आणि आजपासून फक्त डेली न्यूज रीलच नाही तर इतर अनेक त्याच्यावर पॉडकास्ट आहेत, ऑडिओ बुक्स आहेत, ऑडिओ रिपोर्ट्स आहे, असं बरंच काही तुम्ही त्याच्यावरती ऐकू शकता. तर हे ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कळवायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आम्हाला अजूनही आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. यापुढचा पेपर आहे सकाळ.
इन्फोसिसचा तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागल्यामुळे काल या कंपनीसह IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री झाली। त्यातच HDFC सह काही बँका आणि वित्त संस्थांचे समभागही कोसळले। सेन्सेक्स 1172.19 अंशांनी घसरत 57,166.74 वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 302 अंशांनी गडगडत 17,173.65 अंशावर स्थिरावला। याबद्दलची बातमी जी आहे ती सेन्सेक्सची गटांगळी अशा हेडलाईनसह आज सकाळच्या पान 1 वर आलेली आहे। लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी सध्याचे लष्कराचे उपप्रमुख आणि मूळचे नागपूरकर असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे नवीन लष्कर प्रमुख होणार आहेत। लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची जानेवारी महिन्यात लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती। एकीकडे राम नदीच्या संवर्धनासाठी नागरिक, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी प्रयत्न करत आहे। आपल्याला माहितीच आहे की राम नदी ही जी तिचा प्रवाह ऑलमोस्ट बंदच झाला होता, नाल्यासारखी काही ठिकाणी वाहत होती, त्याच्या रिज्युव्हनेशनसाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून पुण्यात प्रयत्न चालू आहे। ती साफ करणं, त्यातनं कचरा काढणं, तिचा प्रवाह परत सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करणं अनेक नागरिक, अनेक पर्यावरणप्रेमी करत आहेत। मात्र ह्याला मदत करायची आणि ह्या प्रयत्नांना अजून बळ देण्याच्या ऐवजी पुणे महानगरपालिकेने राम नदीच्या काठावर कचरा संकलन केंद्र उभारणीचं काम सुरू केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की कोथरूडमध्ये जो कचरा डेपो होता, कचरा संकलन केंद्र होतं पुणे महानगरपालिकेचं, मात्र ही जागा मेट्रोच्या कार शेडसाठी देण्यात आली आणि त्याच्यामुळेच नवीन ठिकाणी हे काम सुरू करावं ह्यासाठी बावधनमधली राम नदीच्या काठावरची जागा ठरवण्यात आली होती। त्याला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता। त्याच्यानंतर या कामावर स्टे सुद्धा आणण्यात आला होता, मात्र तरी सुद्धा आता परत एकदा तिथं हे केंद्र उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे। शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी समाज कल्याण विभागाला अजून सुद्धा वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि विभागाच्या कारभारावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पर्वा नाही असा आरोप सुद्धा विद्यार्थ्यांनी केलाय। देशातल्या अनेक राज्यांमध्ये कम्युनल व्हायलन्सच्या ज्या केसेस आहेत तर न्यूजपेपर्सच्या बातम्यांमध्ये पण ते रिफ्लेक्ट होते। आपण मगासपासून बघितलं की त्याच्याशी संदर्भात म्हणजे अगदी घटनेबद्दलच नाही तर त्याच्या आजूबाजूलाही जी वक्तव्य होत आहेत, मग त्याच्याबद्दल जे काही त्याचे पडसाद उमटत आहेत त्याबद्दलच्या अनेक बातम्या आपण बघतोय। तर महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की केंद्र सरकारचं अपयश झाकण्यासाठीच हिंदू मुस्लिम हा वाद उकरून काढलेला आहे आणि महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये अशी मागणी पटोले यांनी केलेली आहे। तर हा होता आजचा सकाळ। यापुढचा पेपर आहे द हिंदू। लखीमपूर खेरीमध्ये उत्तर प्रदेशच्या जो हिंसाचार झाला होता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध काही महिन्यांपूर्वी, तर त्या प्रकरणी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आरोप करण्यात आले होते। त्यांना अटक सुद्धा झाली होती, पण त्याच्यानंतर त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता। याविषयी सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की खूप घाई करून हा जामीन जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि हा जामीन आशिष मिश्रा याला देण्यात आलेला सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेला आहे। कृष्णदास राजगोपाल यांनी आज याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट केलाय। देशभरात कोविड रुग्णांची संख्या ही परत एकदा काही प्रमाणात वाढत असल्याची बातमी आपण पहिल्याच पेपरमध्ये आज बघितली होती। त्या संदर्भातली अजून एक महत्त्वाची बातमी आज बिंदू शाजन पेरप्पदन आणि सी माया यांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये केंद्राने केरळला दररोजचे अपडेट्स जे आहेत कोविड केसेसबद्दलचे ते देण्यासाठी सांगितलेलं आहे। केरळमध्ये केसेसचं रिपोर्टिंग हे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात होत असतं, आपल्याला हे माहितीच आहे। काही दिवसांपूर्वी सुद्धा तिथल्या केसेस वाढताना दिसून आल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर दररोजचे जे अपडेट्स आहेत, दररोजचा कोविड डेटा केंद्राला देण्यासाठी सांगण्यात आलेला आहे। केरळमध्ये ज्या तीव्र हवामान घटना घडत आहेत त्याबद्दल आपण अनेक रिपोर्ट्स बघतच आलेलो आहोत। त्याबद्दलचे व्हिडिओज, अपडेट्स आपण बघतोय। इंडी जर्नलने सुद्धा याबद्दलचे काही रिपोर्ट्स केलेले आहेत। त्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट आज AS जयंत यांनी कोझिकोडेवरून केलेला आहे। त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की एकतर भरपूर पाऊस आणि त्याच्यामुळे येणारा पूर आणि दुसऱ्या बाजूला भरपूर उष्णता, भरपूर उन्हाळा, ह्याच्यामुळे जे वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन आहे केरळमधलं ते बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं दिसून आलेलं आहे। इनफॅक्ट गेल्या काही दशकांमध्ये उत्पादन जे आहे वेगवेगळ्या पिकांचं ते 33% कमी झालं असल्याचं सेंटर फॉर वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ह्या संस्थेने 2014 ते 2019 मध्ये ह्या कालखंडात केलेल्या अभ्यासामध्ये त्यांना दिसून आलेलं आहे। तर हा होता आजचा द हिंदू आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत। दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा। इंडी जर्नल हे आमचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचा ॲप डाउनलोड करायला विसरू नका। धन्यवाद।